नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी यातील काव्य क्रमांक 19 घे मायभू या कवितेला अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कवितेचे कवी सुरेश भट हे एक सुप्रसिद्ध कवी, गझलकार. सुरेश भट यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयांचा कवितेतून जाणवते. रूपगंधा, रंग माझा वेगळा, अलगार, झंझावट हे त्यांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह आहेत. त्यांनी गझल या रचनाबंधांचा निष्ठापूर्वक स्वीकार व प्रसार केला आहे. त्यांच्यामुळे गझल हा प्रकार मराठीत अत्यंत लोकप्रिय झाला. मातृभूमी आपणास वाढवते, सर्वांगाने घडवते. आपल्या जीवनात आई इतकेच मातृभूमीला अनन्यसाधारणता महत्त्व आहे. यामुळे मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय नि किती करावे असे कवीला सतत वाटत राहते. प्रस्तुत कवितेत आपल्या अंतःकरणातील मातृभूमी विषयाचा अति आदर कवीने अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर कवितेला आपण अभ्यासू. सर्वप्रथम कवितेचे पठण करू. कवितेला चालबद्धरीते गाऊ. घे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे, हे सूर्य चंद्र तारे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाहना. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. घे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे, हे सूर्य चंद्र तारे. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधेने गेली भिजून वाणी. घे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे, हे चंद्र सूर्य तारे. अशा पद्धतीने बालमित्रांनो आपण कवितेचे गायन केले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा या कवितेला वारंवार गाण्याचा प्रयत्न करा व कवितेला पाठांतरही करा. चला, कवितेचा भावार्थ आपण अभ्यासणार आहोत. घे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. पांग फेडणे म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर उपकार फेडणे. भावार्थ, कवी आईचे उपकार फेडण्याची तयारी व्यक्त करतो. तिच्या पूजेसाठी तो सूर्य चंद्र तारेही अर्पण करेल असे म्हणतो. आईबद्दलची कृतज्ञता येथे तो दाखवित आहे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून तहाना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाहना. भावार्थ, आईसमोर तो स्वतःला अजूनही लहान मूल मानतो. त्याच्या शब्दातून तिच्या विषयीचे प्रेम आणि मायेची ओल वाहत असल्याने तो सांगतो, आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. भावार्थ, आईमुळे जीवनाला अर्थ मिळाला आहे. आई म्हणजे कोण विद्यार्थी मित्रांनो, तर मातृभूमी, जिथे आपण जन्मलो आहे, जिथं आपण वाढलो आहे, अशी ती आई. आणि त्या आईमुळेच जीवनाला हा अर्थ मिळाला आहे. तिच्या समोर स्वतःचे दुःख सांगण्याची गरज नाही असे कवी म्हणतो. आई पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. ललाट रेषा
म्हणजेच काय तर भाग्य रेषा. विद्यार्थी मित्रांनो, येथे कवीने सुंदर इथे आपल्याला सांगितलेले आहे की आईच्या चरणाची धूळ माथ्यावर घेतली की ते स्थान अगदी पवित्र तीर्थक्षेत्रासारखे पावन होते. म्हणजेच आईला येथे देवतेप्रमाणे मान दिलेला आहे. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधेने गेली भिजून वाणी. वाणी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर भाषा. भावार्थ, आईच्या प्रेमामुळे व संस्कारामुळेच त्यांची वाणी आज पवित्र झाली आहे. म्हणून तू रोज तिचे गुणगान करीत राहील असे कवी सांगतो. अशा प्रकारे बालमित्रांनो, आपल्याला जन्म देणारी ही तर आईच, परंतु आपल्याला वाढवणारी, आपलं पालनपोषण करणारी ही आपली मातृभूमी म्हणजे आपली धरणी. तर कवी सुरेश भट यांनी सुंदररीते या कवितेमध्ये अंतःकरणातील आपली मातृभूमी या विषयीची ओतीव आदर कवीने अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला या कवितेच्या आधारे आपण संवादातील प्रश्नांची चर्चा करू.